अबाब, सांगली जिल्ह्यातून प्रथमच होत आहे ही अनोखी मागणी. सरकारी दारू पिणाऱ्या मद्यपींच्या मुलांना शिक्षण मोफत करा आणि सरकारी दारू पिऊन मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना पेन्शन लागू करा. राष्ट्रविकास सेना पक्ष संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांची मागणी. या अनोख्या मागणीच्या संदर्भात मुलाखत घेताना राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की 2024 हे नवीन वर्ष सुरू झालं आहे. त्या निमित्ताने काही ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम किंवा अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. पण सरकारनेच 31 डिसेंबरच्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एकीकडे काही सामाजिक संघटना, मंडळ, सामाजिक संस्था या नवीन वर्षानिमित्त दूध वाटपाचा कार्यक्रम घेऊन समाज दारूमुक्त, नशामुक्त व्हावा यासाठी प्रबोधन करतात. परंतु सरकारनेच रात्री 3 वाजेपर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. जो सरकारी दारू पिणारा व्यक्ती आहे तो दूध प्यायला काही येत नाही आणि दूध पिऊन त्याची दारू काही सुटत नाही, तर सरकारला सरकारी दारू पिणाऱ्यांमुळे चांगलाच टॅक्स स्वरूपात नफा होतो. हे आपण 2019च्या कोविड काळातील लॉकडाऊन वेळी बघितलं आहे. 2019-2020च्या कोरोना काळामध्ये सरकारने शाळा बंदी केली, मोठमोठी पर्यटन क्षेत्रे बंद केली, सिनेमा हॉल बंद केले, परंतु दारू दुकाने सुरू ठेवली. थोडक्यात काय, अशा सरकारी दारू विक्रीमुळे सरकारला चांगलाच आर्थिक नफा होतो हे स्पष्ट आहे. जर अशा सरकारी दारू मद्यपीमुळे सरकारचा फायदा होत असेल तर त्याची सर्वोपरी काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीनं या 2024 नवीन वर्षापासून जो मद्यपी सरकारी दारू पित आहे त्याच्या मुलांना शिक्षण मोफत करावं आणि त्या मुलांना नोकरीत आरक्षण मिळावं. तसेच जो सरकारी दारू पिणारा व्यक्ती आहे तो दारू पिऊन मयत झाल्यास त्याच्या वारसाला पेन्शन लागू करावी, अशी अनोखी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सुधाकरजी गायकवाड यांनी सांगितलं. एवढ्यातून तरी सरकारला जाग येईल का, असा प्रश्न यावेळी उपस्थित झालाय. हिरकणी न्यूजसाठी प्रतिनिधी रघुनाथ कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.